शेतकऱ्याने एक मुरमाची ट्राली नेली, तुम्ही दंड लावता धडाधड. ही काय म्हणजे कोण जावा येते का शासनाची? हा, एक मुरमाची गाडी असली तर त्याला दंड लागतंय. असं नाही ना साहेब. तहसीलदार साहेबांनी सांगितलं की खानपट्टा मंजूर आहे. खानपट्टा जिथं मंजूर आहे तिथं उत्खननच होत नाही. असं डबल कॅरेक्टरची कारवाई समजा ती तर व्हायलाच पाहिजे ना. तुम्ही तिथं गेला, जिलेटिनच्या कांड्या दिसत तुम्ही जप्त न करता आलाच कशी? एक आठवड्याच्या आत तहसीलदार साहेब तुमच्याकडून संबंधितावर कारवाई केली पाहिजे, हा सगळा आमसभेचा निर्णय आहे. सर, माझा पंचनामा 1263 तुझ्या सहित सगळ्यावर, म्हणजे तुझ्या तुमच्या नुकसानीचा प्रस्ताव कळवलेला. हो, कळवला की सर. अजून काय त्याच्यात दुसरं काही करायचं आहे का? मी 10 तारखेला अर्ज दिला सर. आज महिना झाला तरी सध्या त्यांचे जे सरकार अधिकारी येऊन कारवाई केली तर पंचनामा केला, पण तहसील आणखी जमा केलेला नाही. इतके दिवस का? कोण आहे सर्कल? हा पंचनामा करणारा सर्कल कोण आहे? इथं हजर आहे का? ते हजर नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई करावं लागेल. सरकार अधिकारी एक मिनिट. 8 ते 10 वर्ष तिथंच आहे. अरे खोटं का असं ना, आपल्याला काय करायचं? आपल्या कामाशी मतलब. हा करू. साहेब, हा एका खडी क्रशर पुरता मुद्दा नाही. तहसीलदार साहेब, ही प्रदूषण महामंडळवाली एनओ साहेब कुणाला पण देतात. आज तुम्ही कुठल्याही 50% खडी क्रशरवर जावा साहेब. एकच मिनिट. कुणीच एकाही क्रशरचे 50% नियम कोणच पाळत नाही. मग ही डोळ्याचा गपचिप त्या गोरगरीब तलाट्यावर सरकार कशाला त्यांच्या अंगावर टाकताय? जी अटी शर्ती पूर्तता करत नाही त्यांची सील करा की. ग्रामपंचायतच्या ठरावाशिवाय ते देत नाहीत. आता ग्रामपंचायतचे ठराव कसे मिळाले माहित नाही, आणि हे जुने क्रशर आहेत बरेचसे, 5-6 वर्ष नवीन. त्याच्यामध्ये ज्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये क्रशर करायचंय त्या ग्रामपंचायतनं जर ठराव दिला, एनओसी दिली, ना हरकत दिलं, तरच त्या हद्दीमध्ये क्रशर होत आहे. जर त्या ग्रामपंचायतनं दिलेला ठराव बोगस असेल, चुकीचा असेल, खोटा असेल, किंवा तसा ठराव दिला नाही, असा परत दुसरा ठराव घेऊन जर त्या ग्रामपंचायतीनं कळवलं तर ती ठराव तुम्ही एमपीसीबी मध्ये दाखल करा. प्रदूषण मंडळ ते ताबडतोब त्याची जी मान्यता आहे ती रद्द करून टाका. मला दाखवा. तुम्ही गेल्यावर त्या अधिकाऱ्याला फोन लावून द्या मला. सर, तहसीलदार साहेबांना एक प्रश्न आहे. पर्जन्य मापकाचा प्रश्न आहे की ज्याच्यामुळं